संशोधनाचा अंतिम विभाग जो आहे त्याच्यामध्ये संदर्भ ग्रंथसूची व परिशिष्टे यांचा समावेश होतो. संदर्भ ग्रंथसूची याच्यामध्ये संदर्भ ग्रंथसूची लिहित असताना APA स्टाईल अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन या पद्धतीने संदर्भ ग्रंथांचा उल्लेख करणं अपेक्षित आहे. त्यानंतर परिशिष्टांची यादी. परिशिष्टाच्या यादीमध्ये जे काही साधनांचा वापर आपण केलेला आहे त्या साधनांची यादी, उदाहरणार्थ प्रश्नावली असेल तर प्रश्नावलीसाठी जे काही प्रश्न आपण तयार केलेला असेल त्या प्रश्नावलीची यादी या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. त्यानंतर मुख्याध्यापकास विनंतीपत्र, शिक्षकांसाठी विनंतीपत्र, विद्यार्थ्यांसाठी प्रश्नावली, मुलाखत सूची, चाचणी आणि जे काही प्रतिसादक आहेत त्या सर्व प्रतिसादकांचा नामोल्लेख या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने आपण संशोधन अहवालाचे जे विभाग आहेत, प्रायमरी विभाग, दुसरा आहे मेन बॉडी आणि तिसरा आहे रेफरन्स विभाग, याच्यामध्ये परिशिष्टाचा देखील उल्लेख करणं अपेक्षित आहे.